पर्वाचं औचित्य साधून आज आना नाळवणा शिंदेवाडी आणि पेमदरा म्हणजे पठारबाग या पठारबागचा ठाणेवाद माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांचे विश्वासू सहकारी आमचे सहकारी मित्र आदरणीय पेमदरा गावचे माजी सरपंच पांडुशेठ काडेकर यांनी सर्व शिवसैनिकांना एकत्रित आणण्यासाठी आणि सर्व शिवसैनिकांचा विचार विनिमय सर्वांच्या अडीअडचणी सर्व शिवसैनिक म्हणण्यापेक्षा नागरिकांच्या अडीअडचणी जो बाळासाहेब ठाकरेंना शिवसैनिक जो अभिप्रेत असतो ते सर्व गुण अंगीकारणारा आमचा शिवसैनिक आमचा नेता म्हणजे पांडुशेठ गाडेकर आणि या पांडुशेठ गाडेकरांनी या पठारावरती सर्व नागरिकांचे जे अडीअडचणी प्रश्न असतील ते शिवसेना कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी जी सेवा उपलब्ध करून दिली ते आज या शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके नेते युवा सहकार सेनेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर शेठ गाडगे असतील, जिल्हा परिषद गटाचे म्हणण्यापेक्षा या तालुक्याचे युवा नेतृत्व आणि समर्थ कॉलेजचे समर्थ एज्युकेशन रुरल एज्युकेशनचे विश्वस्त आदरणीय वल्लभ शेळके सर असतील, या विभागाचे युवा नेते माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव आमचे सहकारी मित्र आदरणीय मयूर शेठ गुंजाळ असतील, बेल्लेगावचे माजी उपसरपंच निलेश चिकनसे असतील, या विभागाचे युवा नेते आणि आमच्या सोबत काम केलं आणि आमच्या मार्गदर्शकपदी राहिलेले आणि आता आमच्या सोबत नसले तरी पण आम्हाला आमच्याकडनं त्यांना काही शुभेच्छा असतात, कारण आपला माणूस कुठेही असला तरी मोठं व्हावा हीच आपल्या मराठी माणसाची काही सद्भावना असते। असे आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय अमोलजी शिंदे साहेब असतील, राजुरी गावचे शाखा प्रमुख देवेकर शेठ असतील, जितेंद्र शेठ देवेकर असतील, आमचे युवा सेनेचे सहकारी मित्र उपतालुका प्रमुख सीतारामजी कंसे असतील, या विभागाचे शाळा विभाग प्रमुख श्री हरिभाऊ वडवळे असतील, साकोरे गावचे युवा नेते आणि या जिल्हा परिषद गटाचे उपविभाग प्रमुख संभाजी शेठ नेरकर असतील, दत्ताभाऊ शिंदे असतील, शिनूभाऊ गटकळ असतील, बाळासाहेब बांगर असतील, बेल्लेगावचे शिवसेना शहर प्रमुख आमचे सहकारी मित्र आदरणीय राजू शेठ गपले असतील, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व युवा सैनिकांच्या अनिकेत भाऊ असतील, आमचे सर्व मित्र परिवार असतील, युवा सैनिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे। सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या उद्घाटनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। मी पांडुशेठ गाडेकर आणि परिवाराच्या वतीने आणि सर्व शिवसैनिक मित्र परिवाराच्या वतीने आणि शिवसेना शाखा आण्याच्या वतीने आलेल्या सर्व मित्र परिवाराचे सर्व शिवसैनिकांचे सर्व नागरिकांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो। सर्व आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। वास्तविक पाहता ही वेळ आता संघर्षाची आहे आपली आणि आदरणीय भास्कर शेठ गाडगे आपण सर्वजण इथं काम करत असताना शिवसेनेचं काम करत असताना आपण आता एक इतिहासाचे साक्षीदार होतो की जे आताची कूटनीती जी केंद्र शासन असेल राज्य शासन असेल आपण वाईट वाटून घेऊ नका। एक शिवसैनिकांची एक भावना आहे, तीव्र भावना आहे की जी कूटनीती चालू आहे जी या राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये म्हणजे भारतामध्ये जे राज्य चालू आहे ते तोडा फुटा आणि आमच्याकडे या जो आमच्याकडे येईल तो हे झाला शुद्ध वॉशिंग मध्ये धुवून आला आणि जो नाही आला तो आरोपी झाला। नाही आला की त्याला मग ईडी लावायचं, सीआयडी लावायची, वेगवेगळ्या प्रकार म्हणजे आता आमचे नेते आदित्यजी ठाकरे यांच्यावरती जे आरोप सुरू आहेत 2020-19 ची घटना असेल, तिच्या सालेन तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळेजण लोक विसरून गेले आणि आता सत्तेचा दुरुपयोग करून काहीतरी नवीन प्रकरण उकरून काढायचं आणि नेत्यांना घेरायचं आणि आपल्यामध्ये उडून घ्यायचं। परंतु पांडुशेठ गाडेकर आपल्यासारखा सच्चा शिवसैनिकांचा आम्हाला सारखा अभिमान आहे, कारण सगळे विरोधात असताना सत्ता नाही, केंद्रात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, जिल्हा परिषद सत्ता नाही, आमदारकी नाही आणि खासदारकी नाही म्हटली तरी चालेल, जे आपल्या सोबत लढले परंतु ते काय आपल्या ऐकत नाही अशी आमची पण सद्भाव नाही नसले तरी पण तुम्ही संघर्ष करत ताठमानेने उभे आपण सर्वजण राजाभाऊ गुंजाळ यांचे शिवसैनिक आहोत। मला सांगायला अभिमान वाटतो जरी आता इथे आदरणीय राजाभाऊ गुंजाळ इथे आपल्यामध्ये नसतील तरी त्यांचे विचार तेवत ठेवण्याची ताकद सगळी आपल्यामध्ये आहे आणि त्यांचे विचार ठेवत असताना त्यांनी जे समाजामध्ये काम करण्याची आपल्याला जी प्रेरणा दिली ते काम सगळेच आपण नक्की लोकांची सर्व नागरिकांची निस्वार्थीपणाने आपण प्रश्न सोडवण्यापर्यंत आपण आपल्या क्षमतेने होईल तेवढ्या क्षमतेने आपण कार्यतत्पर राहू अशी आपल्या सर्वांकडून तुम्हाला आमच्या काही सदिच्छा देऊन शुभेच्छा राहतील। तुम्ही हात दिली, राजाभाऊ गुंजाळ नसले तरी त्यांचे चिरंजीव मयूर शेठ आहेत, आम्ही सगळेजण इथे उपस्थित तुमच्या अडीअडचणीला निम्म्या रात्रीला उभे राहू असं आम्ही सर्व बेल्ला परिसरातील शिवसैनिकांच्या वतीने मी शब्द देतो। आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून पांडुशेठ गाडेकर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना गुढीपाडव्या शुभ दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजा शिव छत्रपती
यांना देखील मानवंदना। त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना। आज या पठार विभागामध्ये आमचे सन्मित्र श्रीयुत पांडुशेठ गाडेकर, प्रसिद्ध गाडा मालक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपविभाग प्रमुख यांनी जी या आणीव पठार विभागासाठी ही नूतन शाखा या ठिकाणी उघडली आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत करण्यासाठी मध्यवर्ती केंद्र या ठिकाणी उभं केलं। प्रथमतः आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांना या पठार विभागाला शुभेच्छा देत असताना मी माझा बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गट असेल, त्याचप्रमाणे शिवसेना राजुरी उंच कडक आबाटे तिन्ही शाखांच्या वतीनं या शाखेला प्रथमतः शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।